आणि आता पाहणार आहोत राजकीय टॉप 9 बातम्या। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बैठक। भाजप लोकसभा स्वबळावर लढणार। शिंदे अजितदादा गटाला कमळावर लढावं लागणार। भाजपच्या मंत्र्यांमध्येही चर्चा। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा। अत्यंत जोरात आहे। 3 निवडणुका राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानंतर आपण स्वतः महाराष्ट्रात एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकतो असा विश्वास बीजेपीच्या कार्यकर्त्यांना, बीजेपीच्या काही नेत्यांना आला आहे। जितेंद्र आव्हाड स्टंटबाजी करूनच ते मीडियामध्ये राहतात। भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कोणतीही बैठक झाली नाही। आम्ही महायुतीतच लढणार। आव्हाडांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज आहे। जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं। भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर कुठे शिंदे आणि कुठे पवार, त्यांना त्यांचं स्थान कळेल। भाजप लोकसभेपर्यंत पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा काय होतंय। विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार आणि शिंदेंना सूचक इशारा। कोणाचं स्थान कुठे दिसणार आहे, कुठे शिंदे कुठे पवार, जरा लोकसभापर्यंत यांच्या डोक्यावर हात, पाठीवर हात फिरवणं सुरू आहे। आव्हाडांनी कुठेही कान लावू नये, संजय शिरसाट यांचा आव्हाडांना टोला। तसंच आधी तुम्ही तुमच्या पक्षातलं बघा असं म्हणत विरोधकांवरही टीका। काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये। आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे। मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक टेंडरबाजी केली ते आमदार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांच्याच मागे बसले होते। सर्वाधिक भ्रष्टाचार केलेले आज शिंदेसोबत। भाजपनं दिलेलं भाषण वाचणं या पलीकडे शिंदेंकडे काम नाही। शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्र राज्य करतायत। ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते। काहीच जातीय जनगणनेचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा, संघाकडून भूमिका जाहीर। सामाजिक सलोखा खंडित होऊ न होण्यासाठी सुद्धा आवाहन करण्यात आलंय। ज्यांनी लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं त्यांना राम मंदिराचा सोहळा करण्याचा अधिकार नाही। ज्यांचे काहीच योगदान नाही ते सोहळा संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। मंदिर पायदळी तुडवलं त्याला राम मंदिराचा अशा प्रकारे सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे। आम्हाला कुणाची स्क्रिप्ट वाचायची गरज नाही, तुम्हीच शरद पवारांची स्क्रिप्ट वाचता। संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर ड्रग्ज घेऊन गजेंडी होऊन त्यांनी उभाठाची वाट लावली, शिरसाटांचा टोला। चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्ज घेऊन भ्रष्टाचार करता, हा त्यातला फरक आहे। गंजिटी सारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावतायत। सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। सोहळ्याला सोनिया गांधी आणि खरगे उपस्थित राहण्याची शक्यता कमी।